पण हाय व्यवस्थित जपलेले बाबा. कसं पोरांमध्ये सारखं लहान ऍक्च्युअली मोठ्या माणसापेक्षा त्यांना पोरं जास्त आवडतात. म्हणजे कुठून घेतला किसनला आपल्या? किशन आम्ही प्रत्येक मैदानात जो येतो तो जिंकासाठी येतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती. आणि खूप दिवस झाले आपण प्रयत्न करत होतो की आपला सर्वांचा लाडका पडलेगावचा सर्जा ह्याच्या गोट्यावरती जाणं किंवा त्यांच्याशी थोडी बातचीत करणं किंवा सर्जाचा गोटा आणि त्याचं राहणीमान बघणं हे आपल्याला एक इच्छा होती आपली, आणि ती आज पूर्ण झाली. आपल्या मित्रांनी आपल्याला मदत केल्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकलो. मित्रांनो, आपण आलो होतो सर्जाच्या गोट्यावरती. कृष्णशेठ पाटील पडलेगाव यांचा आता एक किसन आहे आपल्यासोबत. किसनला सुद्धा हिरवी खुराक चालू आहे, तर तो हिरवी खुराक खातात आणि हा त्यांचा गोटा आहे. बघू शकता किसन 3000000 आणि हा आपला बिंजोडचा किंग MH किंग सर्जा, आपला लाडका सर्जा आहे आपल्यासोबत. आपल्याला खूप इच्छा होती की एक दिवस तरी गोट्यावर जायचं सर्जाच्या. आज ती मित्र आपला भेटला आणि पूर्ण झाली. आणि सर्जा बघू शकता तुम्ही एकदम मजेत असतो एकदम. आणि बिंजोडला आता मला वाटतं 10 ते 14 वर्ष तो पळतोय सतत, आणि नंबरमध्येच राहिला, टॉपमध्येच राहतो तो. कधीच गुलाल त्याचा पडत नाही. चुकून एका दुसरा पडला तर, पण सगळ्या शर्यती त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेत पण आणि जिंकलाय पण तो. दादा नमस्कार. नमस्कार. तर आपण आज खूप इच्छा होती आमची की आपण आपल्या सर्जाला भेटावं, कारण की खूप दिवसापासून आपण सर्जाला अड्ड्यातच बघायचो आणि इकडे असं स्पेशली येऊन गोट्यावर भेटणं कधी झालंच नाही. तर दादा, आता सर्जा आपला किती वर्षाचा आहे? सर्जाची वय आता झाली 17 वर्ष चालू असेल सर्जाचा. 17. आणि आता शर्यतीचं कसं नियोजन आहे दादा त्यांचं? सर्जाचा आता थोडासा ना 1-2 गुलाल पडले सर्जाचे. थोडा आजारी होता का काय आयडिया समजली ना आम्हाला पण डाव्या खांद्याला जेव्हा टाकतो आम्ही तेव्हा झाला नव्हता. 2 वेळेला उजव्या खांद्याला टाकला तेव्हा सर्जाने 2 वेळेला आता गाडीचा गुलाल पडलेला आपल्या सर्जाचा. आणि थोडा ब्रेक द्यायचा चालला विचार थोडा त्याला. आता दादा, आता 26 जानेवारीचं कसं नियोजन असणार आहे सर्जाचं? 26 जानेवारीचा सर्जाचं काही नियोजन ठरवलं ना, किशनला पळवणार आहे किशनला. आणि ऑलरेडी 26 जानेवारीला मी नाही इथे, मी चाललो जगन्नाथपुरीला. त्याच्यामुळे पोरांवर सर्व नियोजन लावून इथनं देईल आणि मग मी निघणार आहे, कारण मी उद्याच चाललोय. आणि दादा, आपला जो किशन आता आपण नवीन खरेदी केलाय त्याच्याबद्दल काय सांगाल? किशन बद्दल बघूया आता. त्याचा पहिला तर आम्ही 1 गुलाल घेतला आणि सर्जाबरोबर त्या दिवशी टाकला डावीला तिथे आपल्या पिसाऱ्याला. तर गाडीने मार खाला समजा आमच्या तिथे. सर्जाच पळाला नाही ऑलरेडी. बघूया आता किशनचं नियोजन, जेव्हा किशन आपल्याला दाखवेल काय पुढचा तेव्हा समजेल आपल्याला पण. आणि आता किशनला म्हणजे कुठून घेतला किशनला आपल्या? किशन आम्ही घ्यायला 40गावला गेलेलो. ऑलरेडी तो MP चा होता. 40गावला जो पलारा आलता तिथे आम्ही त्याला घ्यायला गेलेलो. आणि दादा, घेताना म्हणजे तुम्ही किशन मध्ये काय कोणती क्वालिटी बघितलं? ऑलरेडी किशन आमच्या घरी असा आलता, एक आमचे मित्र आहेत पुण्याचे दत्ता भाऊ, त्यांच्या थ्रूने आमच्या घरी पलाला आला होता. तर पलवून बघा, तुम्हाला आवडला तर तुम्ही बैल घ्या. त्यावेळेस आपण किशनला इथे पलवला आणि शरद पण आपण इथं उसरण्यालाच केली आणि मोठ्या गाडी बरोबर शरद केली. म्हणजे आपल्याला बघायचं होतं त्याला कसं करायचा होता. ऑलरेडी मथुर बरोबर आणि याच्याबरोबर शरद केली, महबूब बरोबर. तर थोडी गाडी आतमध्ये सरल्यामुळे थोडा गाडीने मार खाला किशनला. बोललो त्याला ठीक आहे, बैल चांगला आहे. तर त्यावेळी जेव्हा मागितलं आम्ही त्यांच्याकडनं, ते बोलले का बैल द्यायचं नाही, आम्हाला बैलच विकायचा नाही, फक्त आम्हाला पलवासाठी दिले. मग ठीक आहे, त्यांना बोललो 1 मैदान अजून आम्हाला पलवायला ठेवा. पुन्हा आम्ही बैल टाकला, पुन्हा तिकडे इथे टाकला होता पाटगावला. तर पाटगावला ते यांच्या बैलावर टाकला होता, आपले लिंबालकर म्हणून पुण्याचे. तर तिथं पण गाडी काही येणं केला, मार खाला गाडीने तिथे पण. आणि मग ते तिथनच अड्ड्यातनं बैल घेऊन गेले घरी. ते आता दादा, आता आपण सर्जाला आपल्याला बघतोय म्हणजे 14-15 वर्ष आता होत आली सर्जाला, बिनजोडला धावतोय चांगला. तर आता त्याच्याकडनं अपेक्षा तुमची काय राहिली? त्याच्याकडनं अपेक्षा काहीच राहिली ना. जेवढा आम्हाला दिली त्यांनी साधना, एवढे कुठला बैल देणार नाही आम्हाला साथ सर्जा एवढी. तर बघूया, तरी पण आपण त्याच्याकडनं आता 2 नंबरची 3 नंबरची अपेक्षा आमच्याकडे आहे आता समजा. पण सांगू शकत नाही असं का तो कधी या होतो म्हणजे. कारण की दादा, बहुतेक अड्ड्यामध्ये आपण बघितलं त्याला की आपल्याला असं वाटतं की सर्जा शांत आहे किंवा
आज काय होणार नाही किंवा आज नाराज आहे असं वाटतं, पण जेव्हा तो बांधतात त्याला आणि तिथून जेव्हा सुट्टी होते तेव्हा तो त्याचा कलर दाखवतोय, कलर दाखवतात. कसं म्हणजे त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? ते असं आहे का कधी तो आजारी पण असला ना जरी मैदानात, तरी आम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस तो लहान होता तेव्हा पण बघितली, तेव्हापासून आम्ही आजारी जरी असला तरी शर्यतीला जेव्हा करतो तेव्हा शर्यतीचा त्याचा तो जेवढा स्पीड आहे तेवढाच तो ठेवतो, तरी कमी नाही केला. भले तो मग घरी आल्यावर शांत राहील पण तो मैदानात त्यांनी कधी धोका नाही दिला आम्हाला. प्रत्येक शर्यती तुम्हाला चांगलेच असतात? प्रत्येक शर्यती चांगल्या दिलेत त्यांनी आम्हाला. कुठंच आम्हाला त्याचे तो निघला का आम्हाला कुठंच असा हे नाही का अपयश येईल म्हणून, सगळीकडे यशच होता. पण कसं शेवटी बघा प्रत्येक मैदानात जो येतो तो जिंकासाठीच येतो, हारासाठी कोणी येत नाही. तर 1-2 हार अशी चालणारच आहे, आणि हार जर नाही चालली तर मैदानात आपणच सर्व जिंकत राहिलो तर लोकही काय म्हणजे बाकी शेकडीवालाही काय करायचं, असं बी आहे ना. तर हारजीत व्हायला पाहिजे. जेव्हा हारजीत होईल तेव्हाच आपल्याला पुढे आज बैलाने हारलाय तर आपण पुढच्या मैदानाची कशी तयारी करायची, काय करायची अशी आपण हे करतो. बरोबर. आणि जेव्हा विष्णूबाबा आपले अड्डे देतात ना तेव्हा प्रत्येकाचं लक्ष ना विष्णूबाबावरती असतं, कारण की एक सेलिब्रिटी टाईप मध्ये त्यांची एक पर्सनॅलिटी आहे. जेव्हा ते अड्डे देतात ना तेव्हा पोरं त्यांच्या पाठी फिरतात, लहान असू दे मोठी असू दे. तर कसं बाबांनी ते रिलेशन कसं जपले लोकांसोबत? बाबांनी रिलेशन आहे व्यवस्थित जपलेलं. बाबा कसं पोरांमध्ये सारखं लहान ऍक्च्युली मोठ्या माणसापेक्षा त्यांना पोरं जास्त आवडतात, म्हणजे अशी तर पोरांमध्ये राहून ते मजा एन्जॉय घेत असतात ऍक्च्युली. तसे बघा तुम्हाला सांगतो मैदानात म्हणजे जर समजा आमचे वडील झाले, जयेश पाटील झाले सोनारपाड्याचे, पंढरी शेठ फडके झाले, राहुल भाई झाले, हे लोक जर मैदानात नसले समजा तर शर्यतीच्या लोकांचं बघा तुम्ही जेवढे आज पब्लिक मैदानात जाते निवल हे लोकांमुळे शर्यतीत जास्त आहे. तर 100% लोक गेली तर शर्यत होणारच मैदानात, असं आहे. आणि आतापर्यंत म्हणजे बाबांचं तर काय नाव सर्जांनी ठेवलं, तुमचं पण सर्वांचं नाव आतापर्यंत त्यांनी गुलाल ठेवलं, कायम ठेवलं. आता याच्यानंतर आता किसन नंतर अजून कोणती बैल येतात आपल्याकडे? किशन नंतर पहिला आता ऍक्च्युली ऑलरेडी कसं सर्जाला आम्ही बंदच केला होता ऑलरेडी, आणि पलत होता कसा म्हणजे डिस्कोचे आमचा लक्ष होता, पण डिस्को काही कालात त्याची मसलला थोडासा प्रॉब्लेम झाला. तो आजारी झाल्यावर आम्ही सर्जाला वापस बघितल्यावर पलतो का बघूया तोपर्यंत तो आराम येतो. तर सर्जा पलाला जेव्हा लागला तेव्हापासून आम्ही मग डिस्कोला तो आरामावरच ठेवला. आता डिस्कोची जी मसलचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे, तर आता आम्ही सर्जाबरोबरच फेरं करणार, कारण दुसऱ्या बैलावर त्याचं फेरं काढू शकत नाही. हा असा विषय. त्याचं सर्जाबरोबर 2 फेरं काढलं जातं, त्याची आपल्याला काय आहे ते समजेल आपल्याला पुढे. आता दादा सर्जाचा आता वय म्हणजे होत आले आता, तर तुम्ही म्हणजे पैदासचं वगैरे काय विचार केलाय का त्याच्या? पैदास त्याची ऑलरेडी धाताऱ्याला तिकडे झाली होती, ते लोक तिकडे नेल्यावर केली होती, पण ते आपल्याला काही कळून नाही आली. आणि आता समजा आपल्याला त्याची पैदास करायला काही हरकत नाही आता. बरोबर. कारण की सर्जाने आता तुमचं एवढं वर्ष नाव केलंय, चांगलं नाव तुमचं मुंबईमध्ये ठेवलंय, तर त्याची एक पैदास म्हणून आठवण म्हणून नाही 100%. आम्ही मागे तिकडे नाशिकला गेलो तर तिकडे पण एक पैदास झाली त्याची, तिथे आम्हाला काय माहित नाही, पण परस्पर आम्हाला ते नाही सांगता, कारण शेठ त्यांच्यावर ओरडेल म्हणून त्यावेळी सांगितलं नाही. कारण की कसं आहे दादा की आपण एवढी वर्ष आता सर्जाला बघतोय ना, आम्हाला प्रेक्षकांना सुद्धा असं वाटतं की सर्जाचं नाव कुठेतरी एक त्याची पैदास असावी. बरोबर. आणि आम्ही सुद्धा प्रेमाने त्याला छोटा सर्जा म्हणू किंवा आपण प्रेमाने त्याच्या जवळ जाऊ की बाबा आपल्या सर्जाची पैदास. बरोबर. अशा पद्धतीने म्हणून नाही प्रेक्षकांची एक इच्छा आहे करणार आहे असावं एक चालू करणार आहे आता त्याला. अजून दादा आपल्याकडे अजून कोणती बैल आहेत का दुसरी? आपल्याकडे आता एक किशन आहे आणि डिस्को आहे आता एक डिस्को आहे. आता कशी जास्त उम्मीद तर इकडे डिस्को किसन गरेच आहे. हा, कारण आता शेवटी कसा लहान आहे वयाला, आता 2 दाताला आहे, आणि बघूया सुरुवात त्यांनी चांगली दिली होती आम्हाला. थोडासा नाराज झाला पिसाऱ्याला, कारण आपला सर्जाच नाही निघला त्यावेळी, असा विषय आहे. तर आता तिसरी बघूया 24ला 26ला काय होतं समजेल आपल्याला. मागच्या वेळी पिसारवला 2 शर्यती झाल्या होत्या एकाच दिवशी, सर्जानीच केले होते. दोन्ही पण गुलाल झाले. दोन्ही गुलाल झाले होते. त्या दिवशी तुमचा आनंद कसा होता दादा? खूप आनंद होता, कारण या वयात त्यांनी 2-2 गुलाल करायचा आज मैदानात, ते पण अर्ध्या तासाच्या अंतरावर लगेच गाडी केली होती त्यांनी. आणि त्यावेळी काय झालं माहिती, पिसाऱ्यापासून कमीत बैल आहे ना, मला वाटतं 12 का 13 दिवस बैलाला फेरा नाही बसून राहिला बैल. हा, असं झाला. त्याच्यामुळे पण कधी कमी पळवू शकतो तो, असं वाटतं आम्हाला. आता आपल्या सर्जा जेव्हा आपल्या गोट्याला असतो तर खायला काय आवडतं सर्जाला? आपल्या सर्जाला मका हे खायला मक्याचं आहे, कणीस आवडतात, मका देतो त्याला खायला, आणि डाळीचा तुरीचा भरडा असतो, तेच आवडतं. हा. आणि रुटीन कसं असतं त्याचं, म्हणजे व्यायाम वगैरे कसा देतात? व्यायाम त्याला जास्त आम्ही पवनीलाच घालतो, फेऱ्याला कमी असतो बैल, पवनीला जास्त टाकतो. आता पाणी कमी असल्यामुळे थोडं इथं आमच्या इथे पवनी कमी झाली, नाही तर पवनीला जर असताना अजून तो फिटिंगला चांगला असतं. दादा आता आम्ही तुमच्या गोट्यामध्ये आलो, स्वच्छता बघितली, 1 नंबर स्वच्छता, म्हणजे नीट नेटकेपणा आणि स्वच्छ एकदम गोट्या आहे तुमचा.
तर ह्याच्याबद्दल काय सांगाल लोकांना की बाबा कशा पद्धतीने गोठा किंवा काय असलं पाहिजे नाही, आपलं? गोठा कसा माहितीये का, गोठा साफच असतो. सकाळी बैला काढली का लगेच गोठा साफ करून घेतो. साफ करून घेतल्यानंतर आम्ही दिवसाची सुद्धा माशी नको बसायला बैलाच्या अंग म्हणून दूर करतो. आता लगेच आम्ही धूर वगैरे करणार इकडे त्याला बांधून झाल्यावर. कारण की दादा बघायला गेलं तर गोठा एकदम असा एकदम स्वच्छ घरासारखा एकदम टापटीप आहे. नाही नाही तसंच तर तुमचं सुद्धा तेवढंच मेहनत आहे याच्या पाठीमागे. मेहनत पोरं सगळी असतात आमची. देसाईची पोरं असतात, काही तिकडनं पनवेलवरनं पोरं असतात. म्हणजे सकाळी आली का ती पहिले आल्यानंतर बैल बाहेर काढणार. आम्ही उठाच्या अगोदर बैल बाहेर काढतील, झाडू मारतील. आम्हाला काही बघायची पण गरज नाही. माणसाला जो आम्ही ठेवलेला आहे त्याच्या पण बघायला लागत नाही. ऍक्च्युली पोरच करतात सगळं. आणि सर्जा आपला जेव्हा अड्डे देतो तेव्हा तुफान गर्दी लोकांची असते पाठीमागे. कारण की सर्जा आला हे जर कळालं लोकांना तर सगळे येऊन पाठीवरती उभे राहतात सर्जाची शर्यत बघायला. या प्रेमाबद्दल तुम्हाला त्याची रिप्लाय कशी येतात? नाही सर्जावर बघा कसं माहितीये का, लहानपणापासून सर्जा कधी साताऱ्याला गेला नाही, इथंच राहिलेला मुंबईला. त्याच्यामुळे सगळी त्याचे फॅन खूप आहेत त्याचे सर्जाचे. आणि सर्जा आल्यानंतर मैदानात त्याला हे करत असतात खूप. दादा तुम्ही एकदम महत्वाचा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि सर्जाला येणाऱ्या शर्यतींसाठी आणि येणाऱ्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आणि किसन सुद्धा तुमचं चांगलं नाव करू द्या अड्ड्यामध्ये. आणि खूप मेहनतीने बैल तुम्ही सांभाळले त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद. परत थांबूया आणि परत एकदा मुलाखतीसाठी नक्कीच दादा आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. ओके, थँक्यू. तर मित्रांनो अजून पण आपल्या सर्जा डिस्को प्लॅन क्लबमध्ये आपला मेन मेंबर आपला हा डिस्को सुद्धा आहे. आता तब्येत वगैरे आता जरा चांगली झाली आहे त्याची. आणि त्याला ओला खाना टाकलाय मका, तर तो मका सुद्धा खातोय. आणि इकडे त्याचं नाव कसं, देवा. हा देवा पण आहे आपल्यासोबत. तो सुद्धा आपलं मस्त खातोय आता आणि आराम करतात बैल. तर डिस्कोला सुद्धा शुभेच्छा. नेक्स्ट अड्ड्यामध्ये डिस्को सुद्धा आपल्याला लवकरच दिसेल. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.